अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तर आमच्या बिल्डिंगमध्ये एका ताईकडे स्वामींच्या सिद्ध पादुकांचं पूजन वगैरे होतं. तर मी पर्सनली त्यांना ओळखत नाही, पण आमच्यासमोर ज्या काकी राहतात त्यांना त्या ताईंनी बोलवलेलं होतं पूजेसाठी, की दर्शनाला या वगैरे. तर काकींनी मलाही फोन केला की तू येतेस का. तर विचार करत होती की काय करू, जाऊ की नको, कारण की मी तर पर्सनली ओळखत पण नाही आणि कसं जायचं डायरेक्टली वगैरे ते काही कळत नव्हतं मला. तर मग त्या बोलतात की अरे मी पण त्यांना नाही ओळखत, मला पण त्यांच्या दुसऱ्या कलिग आहेत त्यांनी सांगितलं की पाया पडायला या असं. आता काकीही ओळखत नाही मीही नाही ओळखत, तर आम्ही डायरेक्टली कसं जायचं. तर समजत नव्हतं काय करायचं काय ते, असे आम्ही दोघी विचार करत होतो. पण नंतर त्या बोलल्यात की जाऊ दे नको जाऊया. तर मग आम्ही कॅन्सल केलं की ठीक आहे जाऊ दे, नाही जाऊ शकत आपण. मग नंतर त्या काकींना ज्यांनी सांगितलं होतं त्या काकींचा यांना फोन आला आणि त्या विचारतात की अगं तू अजून आली नाहीस, तर ये पादुका दर्शन घेऊन घे आणि ये तू खाली. तर काकींनी परत मला फोन केला की अगं गायत्री, त्यांचा कॉल आला आहे तर काय करतेस, जाऊया का. तर मी माझ्या मिस्टरांना बोलली की काय करूया, आपण तर ओळखत नाही, पण आपल्याला जर 1-2 वेळा सारखं बोलवणं येतं आहे तर आपण जायला हवं असं वाटतं आहे मला, तर जाऊया का आपण. तर मिस्टर बोललेत की ठीक आहे जाऊया. तर असं सगळं आमचं बोलणं झालं आणि मग आम्ही 10-10:15 काहीतरी रात्रीचं निघालो त्यांच्या घरी. बिल्डिंगमध्येच राहतात. तर गेलो तिकडे. तर ओळख वगैरे करून दिली त्या ताईंसोबत. तर असं फेस टू फेस भेटलो त्यांना आणि अक्कलकोट सिद्ध पादुकांचं दर्शन पण झालं मला. आणि तिकडे खूप सुंदररित्या भजन वगैरे चालू होते, भजनी मंडळी आलेली होती, तर खूप सुंदर भजन चालू होते. तर तिकडे गेल्यानंतर त्यांनी आम्हाला प्रसाद वगैरे दिला, ते सगळं झालं, दर्शन घेतलं. तर आम्ही बराच वेळ तिथे बसलो. तर अनोळखी जरी असतील पण तरी पण असं वाटत नव्हतं की त्या ताई अनोळखी आहेत. आणि स्वामींचं दर्शन घ्यायला बोलवायची तर गरज नाही आहे, पण अनोळखी असल्यामुळे विचार करत होतो की जायचं की नाही जायचं. पण आम्हाला 2-3 निरोप आलेत की या असं. तर म्हणजे स्वामींनी आम्हाला बरोबर बोलवून घेतलं. तर गेलो आम्ही आणि मग दर्शन वगैरे झालं. तिकडे बसलो थोडंसं, भजन वगैरे सगळे ऐकत होतो. मी बरेच भजन रेकॉर्ड केलेत, मी चॅनलवरती पण टाकले आहेत, जर तुम्हाला आवड असेल तर तुम्ही ऐकू शकतात. तर तिथे बराच वेळ बसलो. ते सगळं चालू असताना सगळ्यांची पूजा वगैरे झाली. त्याच्यानंतर प्रत्येकाला तिथे म्हणजे पाया वगैरे पडत होते प्रत्येकजण. आणि तिथून थोडा प्रसाद म्हणून कोणी फुलं उचलत आहेत, कोणी अक्षदा उचलत आहेत, असं सगळं चालू होतं. सगळेजण एक एक करून दर्शन घेत होते आणि भजनी मंडळी वगैरे पण दर्शन वगैरे घेतलं सगळ्यांनी. सगळ्यांचा नाश्ता वगैरे पण झालेला. आणि त्याच्यानंतर तिथे ते दादा होते जे पादुका घ्यायला आलेले. तर त्या दादांनी त्या पादुका उचलल्या आणि प्रत्येकाच्या डोक्यावरती ठेवल्या, म्हणजे प्रत्येकाला स्वामींचा आशीर्वाद दिला या पद्धतीने. तर इथे देवांश जोरजोरात आवाज देतो आहे त्यांना की मला पण, मला पण, मला पण, असं देवांश खूप आवाज देत होता त्यांना. मग त्यांचं लक्ष नव्हतं, कारण की ते सगळ्यांना त्या पादुका डोक्यावरती ठेवता आहेत ना, तर त्यांचं एवढं लक्ष नव्हतं. आणि देवांशसारखं बोलतो की मला हवं आहे, मला हवं आहे, असं देवांशचं चालू होतं. मग त्याच्यानंतर देवांशचा पण नंबर आला फायनली. तर तो पण बोलतो आहे श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. इकडे देवांश खूप खुश झाला की फायनली मला भेटलं. तो बोलतो आहे त्यांना श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं बोलतो आहे. देवांशला खूप खूप जास्त आवडतं देवाचं सर्व काही, म्हणजे देवाचं सगळं करतो तो, त्याला खूप आवडतं. आणि मेन गोष्ट इथे आहे की आम्हाला माहिती नाही, काही नाही, तर ताई पादुका घेऊन आमच्या घरी यायला लागल्या. म्हणजे काकींच्या घरी जात होत्या, तर मग त्यांना विचारलं की आमच्या घरी पण आणू शकतो का. तर त्या बोलत की हो हो का नाही. तर त्यांच्यासोबत जे होते दादा त्यांनी त्या पादुका घेतल्या आणि आमच्या घरी पण आलेत आणि आमच्या घरी सगळ्या म्हणजे पूर्ण घरामध्ये पादुका फिरवल्या. तर हा खूप प्रचंड असा वेगळाच असा अनुभव होता की लक्षात पण नाही, म्हणजे ज्यांच्या घरी आम्ही जायला विचार करत होतो, जायचं की नाही जायचं, दर्शनाला जायचं की नाही, असं सगळं विचार करत होतो. पण स्वामींनी आम्हाला बरोबर बोलवून घेतलं आणि स्वामी आमच्या घरीही आलेत. तर अशा पद्धतीने स्वामी आमच्या घरी आलेत. तर
खूप खूप छान वाटत होतं की आणि म्हणजे तो आनंद असा सांगू नाही शकत की काही न करता काहीच नाही. आम्ही जात नव्हतो आणि स्वामींनी आम्हाला जबरदस्ती बोलवून घेतलं. तर त्यांनाही आमच्या घरी यायचं होतं. तर स्वामी माझ्या घरी आलेत. तर खूप असं चांगलं वाटलं आम्हाला. त्याच्यानंतर ते दादा पादुका वगैरे घेऊन जात होते. तर अजून कोणाच्या घरी घरी देत असतील ते जास्त मला माहीत नाही. तर मग आम्ही सगळे खाली आलो आणि मग ते पादुका घेऊन गेलेत. तर हा खूप असा प्रचंड असा अ, खूप म्हणजे आनंदाचा क्षण होता आमच्यासाठी की काही न विचार करता स्वामी माझ्या घरी आलेत. तर खूप खूप जास्त आनंद होत होता. तर त्या ताईंना तर मनापासून थँक्यू. आणि स्वामी तर आहेच आपले. तर त्यांना जिथे यायचं आहे जिथे जायचं आहे ते तर जाणारच आणि भक्तांना पण ते बरोबर बोलून घेणार. श्री स्वामी समर्थ.